नमस्कार. मी वंदना सलवदे वाघमारे, समुपदेशिका तथा शिक्षिका. आज आनंदी जीवन या संदर्भाने आपण हसत राहायला पाहिजे याबद्दल चर्चा करणार आहोत. आता तुम्ही म्हणाल हसत राहायला पाहिजे नेहमी, असं कसं बाबा? दुःख आहे, संकट आहेत, किती संघर्ष करावा लागतो, रोज नवीन नवीन वेगवेगळे विचार, वेगवेगळे टेन्शन्स, भरपूर सगळी कामं, आणि मग घर सांभाळायचं, पुन्हा मग बाहेर नोकरी असेल तर तेच सांभाळायचं. समजा जॉब नसेल तर घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून मुलांचे सगळं भविष्यासाठी, अशा सगळ्या अनेक गोष्टी म्हणजे आपल्याला संघर्षमय गोष्टी असतील किंवा ही जी कामं आहेत घरातली असतील किंवा बाहेरचे असतील, पैसा कमावणं आहे किंवा मुलांचं भविष्य आहे, हे करत असताना मग आनंद कसा राहील? आम्ही इतकं म्हणजे आमचा स्टॅमिना टिकून राहत नाही आणि हसायलासुद्धा आम्हाला वेळ नाही, अशी वाक्य आपण ऐकतो. पण हे जे आपण म्हणतो हे कधीपर्यंत म्हणतो? जोपर्यंत आपल्या शरीराला एखादा मोठा आजार होत नाही तोपर्यंत आपण ह्या गर्वात असतो. नाही, आमच्याकडे वेळ नाही, व्यायामाला वेळ नाही, आम्हाला काय म्हणजे हसत बसायला काय आम्ही रिकामी टेकडे आहोत का, किंवा हे करायला आम्ही असं आहे का तसं आहे का आपण म्हणत राहतो. जेव्हा कधी आपल्याला मोठा एखादा आजार झाला मग जगण्याचं महत्त्व माहीत होतं, मग ह्या शरीराचं महत्त्व माहीत होतं. आणि त्यावेळेस मात्र नेमकी वेळ आपल्याकडं थोडी असते. बघा की आपण असं कितीतरी वेळा म्हणजे अशा गोष्टी ऐकलेल्या असतो की आयुष्याच्या शेवटी लक्षात येतं, आयुष्याच्या शेवटी लक्षात आलं की आयुष्य नुसतं वाहून गेलं. आयुष्याच्या शेवटीच लक्षात आलं की आयुष्य नुसतं वाहून गेलं, मला जगायचं आहे जगायचं आहे म्हणता म्हणता जगणंच राहून गेलं. ही गोष्ट आपल्याला शेवटी लक्षात येते. आणि त्यावेळेस मात्र आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही, मन धावतं आहे पण शरीर नाही धावू शकत. म्हणून आपण वेळेच ह्या गोष्टी, कष्ट, काम करणं, पैसा कमवणं, चांगली लाईफस्टाईल, चांगलं जीवन जगणं, ह्या सगळ्या गोष्टी अगदी बरोबर आहेत. पण त्यातूनही आपल्या स्वतःकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. आपल्या स्वतःच्या मानसिक आरोग्याकडं, शारीरिक आरोग्याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. आपण जर 1 रुपया कमवत असेल तर त्यातले 20 पैसे तरी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून आपण ते खर्ची घातले पाहिजेत. त्यातून मिळणारं जे समाधान आहे ते आपलं आरोग्य नक्कीच छान पद्धतीने राहण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. ही एक गोष्ट आहे. काही जण बघा निकळ हसायलासुद्धा कंजूसी करतात, हसत नाहीत. म्हणजे काय हे असं वाटतं त्यांना, हसणं म्हणजे काय. आणि मग नंतर म्हणजे त्यांना शेवटी असं लक्षात येतं की नाही आपण हसलं पाहिजे, आणि मग ते हास्य क्लब जॉईन करतात. याला काय अर्थ आहे? म्हणून जेवढं पण आयुष्य आहे, ज्याही वयाचं आपण आहोत, तेव्हा आपण प्रत्येक छोट्या गोष्टीमधून आनंद घेतला पाहिजे. आपल्या जीवनातलं हास्य आपण हरवू नाही दिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मग कधी असं होतं बघा की आपण हसल्यामुळं एक वेगळं चैतन्य आपल्या चेहऱ्यावरती असेल किंवा आपल्या शरीरामधलं जे रक्त आहे ना सळसळतं, आपल्याला काम करण्याची ऊर्जा येते. म्हणून आपण हसलं पाहिजे, चांगले विनोद ऐकले पाहिजे, विनोद केले पाहिजे, आणि आपण हसून इतरांनाही हसवलं पाहिजे. काही व्यक्ती स्वतःही हसत नाहीत आणि दुसऱ्यांनाही हसताना नावं ठेवतात, काय नेहमी दाती चकती किंवा काय नेहमी हे हसतात असं. म्हणजे हसायचं नाही आणि मग पार्लरमध्ये जाऊन घासत बसायचं चेहऱ्याला. अहो, तुम्ही जर हसत असेल तर पार्लरची सुद्धा आवश्यकता नाही. इतकं आपलं म्हणजे चेहऱ्यावरती आनंद असेल तर प्रसन्न चेहरा प्रत्येकांना बघू वाटते. आणि तोच म्हणजे उदासीन मलोल चेहरा, सतत टेन्शन, सतत राग असं व्यक्तीच्या सहवासात कोणी जायला नको वाटतं. पण एखादी व्यक्ती शांत, हसऱ्या स्वभावाची, अगदी नॉर्मली, तर त्या व्यक्तीचा सहवास किंवा त्या व्यक्तीचं बोलणंही प्रत्येकाला आवडत असतं. म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये वयाच्या कोणत्याही टप्प्याला आपल्या आयुष्यातला हास्य मावळू द्यायचं नाही. छान हसत राहायचं, जगण्याचा आनंद घेत राहायचं.
तर आपलं आरोग्य जे आहे ते चांगल्या पद्धतीने खूप म्हणजे आपण जितकं जगू तिथंपर्यंत आपलं आयुष्य छान आपलं शरीर साथ देतं. आणि एक मनाचं चैतन्य जे आहे ते टिकून राहतं. म्हणून आपल्या आयुष्यामधलं हास्य कधीच मावळू द्यायचं नाही. दुःखावर मात करण्यासाठी सुद्धा आपण हसलं पाहिजे. हसत हसत जगलं पाहिजे. आपण असं ऐकलेलं आहे की सांगा कसं जगायचं, हसत हसत जगायचं की कणत कणत जगायचं, की गाणं म्हणत म्हणत जगायचं. तर आपण हसलंही पाहिजे, गाणं म्हणलंही पाहिजे आणि प्रसंगांवर रडलंही पाहिजे. पण ते दुःख आपण लाँग टर्म न नेता, की ठीक आहे आज मला ह्या गोष्टीचं दुःख झालं 1, 2, 3 दिवस, त्या तीव्रता आपल्या आयुष्यामध्ये राहिली तर ती तीव्रता आपण कमी केली पाहिजे. आणि जगण्याला एक हास्याचं वलय आपण जर देऊन जगलो तर नक्कीच आपलं आरोग्य खूप छान राहील आणि खूप छान पद्धतीने आरोग्यदायी जीवन आपण जगू. म्हणून जीवनातील आनंद टिकवून ठेवण्यासाठी आपण हसलं पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा, एक शेअर करा तुम्ही, आणि एक तुमची सकारात्मक कमेंट मला खूप मोठी प्रेरणा देऊन जाते असे छान व्हिडिओ बनवण्यासाठी. तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो जरूर करा. तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघण्यास मिळतील. आज इतकंच. धन्यवाद.